नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की पृथ्वीच्या कानाखाली खण करून युगंधरने हाणलेली आहे. तर का हाणली तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता इथे पृथ्वी खूप चिडलेला असतो आणि आनंदी बद्दल असं काहीतरी बोललेला आहे की युगंधरला ते अजिबात पटलेलं नाही. तर आता मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की पृथ्वीने युगंधरला मुलं किंवा आनंदी दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडावं लागेल असं सांगितलेलं असतं. तर युगंधर आता आनंदीला निवडतो की मुलांना निवडतो तेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आनंदी मालिका अतिशय जबरदस्त वळणावर आलेली आहे, त्यामुळे आनंदी मालिका पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर आनंदी मालिका तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इकडे विद्याधरने जबरदस्त खेळ खेळलेला असतो, खोटं नाटं वाटेल तसं बोललेला असतो युगंधरच्या विरोधात. त्याच्यावर घाणेरडे आरोप घातलेले असतात की आनंदीवर त्याचा डोळा होता आणि तिच्यावर त्याचं प्रेम होतं, म्हणून तर त्याने लग्न केलंय आनंदी बरोबर असं मुलांच्या समोर मांडलेलं असतं. आणि हे आता खोटं माई आणि बापूंना अजिबात पटलेलं नसतं. इकडे आजच्या भागामध्ये या माई आता सरळ सरळ या विद्याधरला शापशिव्या देत असतात. त्या म्हणत असतात या विद्याधरचं आयुष्यात कधी चांगलं होणार नाही, याच्या आयुष्यात कधी चांगले दिवस येणारच नाही, याच्या पापाचा घडा एक ना एक दिवस नक्की भरणार. आता बापू सुद्धा म्हणत असत की हा विद्याधर दिवसेंदिवस जास्तच खोटं बोलत चालला आहे, याला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का? सख्या भावावर असले घाणेरडे आरोप घालतोय आणि त्याच्या पाठीत खंजीर खुपसतोय. आणि माई म्हणत असतात आणि त्याला सामील झाले ही माझी मुलगी शलाका. काय माहीत देवाने असली मुलगी माझ्या पोटाला का म्हणून दिली असेल. तिचे विचार चांगलं नाहीत आणि तिचं वागणं सुद्धा चांगलं नाही. अशा माई आता स्वतःला दोष देत असतात शलाकाला जन्म दिल्याबद्दल. आता आनंदी म्हणत असते माई तुम्ही स्वतःला का दोष देत आहात बरं? त्या तशा आहेत, त्याचा तुमचा काय दोष आहे बरं? आणि तुमचा जर दोष असताच तर समिताताई तुमच्या पोटी जन्माला आल्या असत्या का? त्यांना तर सगळं जग नावसते की. आणि आता हे विद्याधर सरांना शलाका मॅडम मिळाल्या आहेत म्हटल्यानंतर घरामध्ये भरपूर राडा होणार. आनंदी आता ही काळजी व्यक्त करत असते. तेवढ्यातच ही आरचीची बडबड सुरू होते. ती म्हणत असते मी काय म्हणते आनंदी दिदी, माई, बापू आपण एखाद्या बाबाकडे जाऊया, भोंदू बाबाकडे जाऊया, जे बघा भूत गोळा करतात आणि बाटलीमध्ये बंद करतात. अगदी तसंच आपण या दोघांना बाटलीमध्ये बंद करून घेऊया आणि ही दोघं जण पुन्हा ओरडायला सुरू करतील, आम्हाला सोडवा सोडवा, बाहेर काढा बाहेर काढा. मग आपण त्यांना बाहेर काढायचंच नाही. आता ह्या आरचीचं असलं बावळट बोलणं ऐकून माईंना हसू आलेलं असतं आणि आरती चिडते. ती म्हणत असते अर्चे तुझं जर बडबड बंद करतीस का? तुझं तोंड बंद कर. इथे काय चाललंय? सगळं घर पेटायला लागले, घरामध्ये एवढी मोठी आग लागले आणि तुला काय बाबा वगैरे सुचतंय बरं? तुझ्या डोक्याचा स्क्रू जरा आवळ तू. आता आरची म्हणत असते मी तर सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करायला लागले की किती भन्नाट आयडिया काढली होती मी. त्याला आरती पुन्हा आरचीवर चिडते. म्हणत असते आरचे तुझं तोंड बंद करणार आहेस का ग? जरा बंद कर बरं तुझं तोंड. असं चिडल्यानंतर आनंदी म्हणत असते आरती ताई राहू दे ग, असू दे, आरची अजून लहान आहे आणि आरचे आपण असं दुसऱ्यांबद्दल विचार करायचा नाही. मला माहीत आहे ते अगदी खालच्या पातळीला गेले आहेत आणि त्याने घाणेरडेच कृत्य केले आहे, पण आपण दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करून आपलं मन घाण करून घ्यायचं नाही. आता आनंदी म्हणत असते आपल्या समोर आता एकच चॅलेंज आहे, ते म्हणजे मुलांच्या मनातील गैरसमज दूर करणे. त्यांच्या डोळ्यावर जी गैरसमजाची पट्टी बांधली आहे ती लवकरात लवकर आपल्याला दूर केली पाहिजे आणि मालक साहेबांबद्दल त्यांच्या मनात पुन्हा प्रेम निर्माण केलं पाहिजे. इकडे आता रूम मध्ये प्रांजल, मिताली आणि पृथ्वी जबरदस्त विचार करायला लागलेले असतात. हा प्रांजलची चिडचिड होत असते. तो म्हणत असतो अरे यार या घरामध्ये काय चाललंय बरं? नेमकं कोण खरं बोलतंय खोटं बोलतंय काहीच कळत नाहीये. विचार करून करून अगदी डोकं फुटायला लागले असं म्हणून तो खूपच चिडचिड करत असतो, सारखा बडबडत असतो. म्हणून मिताली म्हणत असते प्रांजल कंट्रोल कर, तुझ्या रागावर थोडासा ताबा ठेव बरं. त्यावेळेला प्रांजल पुन्हा म्हणतो अगं कसा राग कंट्रोल करायचा? तुला तर दिसतच आहे ना काय कोण बोलतंय, काही कळायलाच मार्ग नाही. इथे आता मिताली म्हणत असते अरे थोडं शांत राहून डोक्याने विचार करा. ती आनंदी आणि तिच्या बहिणी म्हणत आहेत की आपल्या काकाने आनंदीवर जबरदस्ती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, पण असं कसं घडलं बरं? जर काकाने असं नीच कृत्य केलं असतं तर आत्या आणि धनश्रीला आपण ओळखतोच ना, यांनी काकाला घरात कसं ठेवून घेतलं असतं बरं?
त्या कशा काही त्याच्याशी चांगलं वागल्या असत्या, त्याला लगेच बाहेर काढलं नसतं का घरातून? बरं ठीक आहे ते पण, आपले बाबा तर आपल्याला किती खरे वागतात आणि त्यांना खोटं चालतच नाही. त्यांनी एकाच छताखाली आनंदी आणि विद्याधर काकाला ठेवलं असतं का? एवढं सगळं होऊन सुद्धा हे दोघे एकत्र कसे काय? नाही, मला इथे काहीतरी घोळ दिसत आहे. त्यावेळेला आता प्रांजल म्हणत असतो, म्हणजे मिताली तुला काय म्हणायचं आहे? आपले बाबा खोटं बोलत आहेत का? मिताली म्हणत असते, नाही, मला तसं म्हणायचं नाही. आता मितालीला नेमकं काय म्हणायचं आहे आणि तिला काय विचारत येत आहेत ते तिलाच कळत नसतं. आता ती डोक्याला हात लावूनच म्हणत असते की माझ्या डोक्यात अगदी गोंधळ झाला आहे, मला काहीच कळायला मार्ग नाही. प्रांजली ते चिडून म्हणत असतो पृथ्वीला, अरे काय ती मुंबई बरी होती, आपली हॉस्टेलवरची माणसंच बरी होती, काय इथे येऊन मिळालं बरं आपलं रक्ताची नाती कोण आहे आपलं इथे बरं? मला तर इथे एकटंच वाटत आहे. त्यावेळेला मिताली सुद्धा म्हणत असते, खरं आहे प्रांजल, मला सुद्धा तुझ्यासारखंच असं वाटतं कधी तरी की मुंबईचं जीवन आपलं बरं होतं, आपण तिथेही एकटेच होतो आणि या घरात सुद्धा आपण एकटेच आहोत. या घरामध्ये राहून ना काहीच कळत नाहीये, कोणीच आपल्याशी काहीच खरं बोलत नाहीये आणि आपलेपणाची भावनाच नाहीये. या घरामध्ये येऊन तरी काय उपयोग आहे? शेवटी एकट्यालाच आपल्याला विचार करावा लागत आहे आणि आपण एकटेच आहोत. आता इथे मिताली खूप चिडलेली असते, हायपर झालेली असते. आता पृथ्वी मात्र शांतच उभारलेला असतो. म्हणून मिताली म्हणत असते, अरे दादा तू असं शांत काही उभं राहिलास, बोल ना काहीतरी बोल. त्यावेळेला प्रांजल सुद्धा म्हणत असतो, अरे दादा असं शांत बसून काय होणार आहे, बोल ना काहीतरी. इथे आता पृथ्वी म्हणत असतो, काय खरं काय खोटं हे जाणून घेण्याची वेळ निघून गेली आहे, आता काय तो अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, म्हणजे दादा तुला काय म्हणायचं आहे? पृथ्वी म्हणत असतो, आता आपण काय ते या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावायचा आणि प्रांजल तू खाली जाऊन सगळ्यांना सांग की आम्ही आमचा शेवटचा निर्णय सांगण्यासाठी थोड्याच वेळात खाली येत आहोत, सगळ्यांनी जमा व्हा. त्यावेळेला प्रांजल म्हणत असतो, म्हणजे दादा तुला काय म्हणायचंय? आपला अंतिम निर्णय काय असणार आहे मला तरी कळू दे. आता पृथ्वी शांतच बसतो आणि मिताली सुद्धा म्हणत असते, दादा तू खाली जाऊन काय सांगणार आहेस, आपला काय निर्णय असणार आहे? त्यावेळेला पृथ्वी ते शांतच बसतो आणि त्या दोघांना काहीच सांगत नाही. इकडे आता युगंधर त्याच्या रूम मध्ये शांत उभारलेला असतो. त्याच्या डोक्यामध्ये या विद्याधरने घातलेले आरोप सतत घेंगाळत असतात आणि त्या विचारांच्या मुळे युगंधरला त्रास सुद्धा होत असतो, पण तो दाखवत नाही. आता इथे युगंधरला आठवत असतं की विद्याधरने त्याच्यावर आरोप घातलेला असतो, एकदम घाणेरडा आरोप घातलेला असतो की युगंधरचं आनंदीवर प्रेम होतं म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न केलं आणि त्याने उगीच एका मुलाबरोबर लग्न ठरवलं आणि ते लग्न मोडून मुद्दामून आनंदीशी लग्न केलं. आता हे ऐकून आनंदी सुद्धा चिडलेली असते की नाही विद्याधर सर खोटं बोलत आहेत, हे अजिबात खरं नाही. त्यावेळेला विद्याधर म्हणालेला असतो की हा तुमचा बाप आहे ना, तो कसा आहे आणि तो किती खोटारडा आहे, किती नीच आहे हे तुमच्यासमोर मी आज सिद्ध करणारच आहे. हे सगळं विद्याधरचे आरोप युगंधरला आठवत असतात आणि युगंधर शांतच उभा असतो. त्याच वेळेला विद्याधर तेथे येतो हा विद्याधर आणि शांत बसत नाही आणि युगंधरला चिडवण्यासाठीच तो त्याच्या रूममध्ये आलेला असतो. आता तो म्हणत असतो, दादा रूममध्ये काय शांतता पसरली रे, एकदम शांत थंडगार आणि भयान शांतता पसरली बघ, जशी स्मशानात असते तशी बरोबर पसरली आहे. आता हसायला सुरू करतो विद्याधर आणि युगंधरच्या चेहऱ्याकडे बघतच म्हणत असतो, अरे वा काय चेहरा दिसत आहे तुझा, एकदम गंभीर दिसत आहे बघ, जणू की सगळ्या जगाचं टेन्शन, सगळ्या जगांचे आरोप विचार सगळे तुझ्यावरच आले आहेत. हा विद्याधर स्वतः हसत असतो आणि युगंधरला सुद्धा हसायला सांगत असतो. म्हणत असतो, दादा जरा हस ना, असा काही चेहरा केलायस बरं, तुझ्याकडे बघून मला तर आता एकच डायलॉग सुचत आहे बघ, तो म्हणजे देवाने तुला डोकेदुखी तरी दिली पण बाम कुठे आहे याचा पत्ता काही दिला नाही. विद्याधरचं बोलणं ऐकून युगंधर चिडत नाही तर शांत सुरातच त्याला सांगत असतो की मी शांत आहे म्हणून तू मानू नकोस की मी हारलो आहे, मी हारलो नाही तर येणाऱ्या वादळासाठी मी वाट शोधत आहे आणि यातून मी मार्ग नक्की काढणार. आता विद्याधर म्हणत असतो, अरे वा काय डायलॉग मारला आहेस, मी शांत बसलोय म्हणून हारलो नाही असं मानू नकोस. आता
विद्याधर हसूनच युगंधरला चिडवत असतो. अरे तू कसली वाटत शोधणार आहेस? तुझ्या घराचा, तुझ्या संसाराचा पायाच मी भुसभुशीत केला आहे. तुझ्या मुलांच्या डोक्यामध्ये असं काही विष पेरलं आहे की त्यांच्या डोक्यामध्ये तुझ्या रागाबद्दलचा किडा सतत घेंगाळत आहे. तुझ्या मुलांच्या मनामध्ये फक्त तुझ्याबद्दल राग आणि रागच आहे. ती मुलं आता तुझ्याबद्दल चांगला विचार करणारच नाहीत. आणि विद्याधर आता मुलांच्या बद्दलच युगंधरला सांगत असतो. आता तुझ्या आणि मुलांमधील ही दूरी कधीच दूर होणार नाही. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, तू किती पण खेळ खेळ आणि माझ्या मुलांच्या मनामध्ये किती पण विष भरव, पण एक गोष्ट तुझ्या डोक्यामध्ये फिट करून घे, ती मुलं माझी आहेत. त्या मुलांच्या अंगामध्ये नसानसात माझं रक्त आहे आणि मला माझ्या रक्तावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्या रक्तामध्ये इतकी ताकद आहे की तुझ्यासारख्या विषाला सुद्धा नष्ट करतील ते. आणि मला माझ्या संस्कारांवर आणि माझ्या मुलांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की त्यांना सोनं कुठलं आणि पितळ कुठलं हे बरोबर ओळखता येईल. इकडे आता युगंधर आणि विद्याधर बोलत असतात. त्याच वेळेला शिल्पा तेथे येते आणि हलक्या सुरातच युगंधरला म्हणत असते, युगंधर मुलांनी निर्णय घेतला आहे आणि तोच सांगण्यासाठी सगळ्यांना हॉलमध्ये खाली बोलवलं आहे. त्यावेळेला युगंधर मानेनेच हो असं म्हणतो. आता विद्याधर म्हणत असतो, जा दादा जा, तुझी मुलं तुझी वाट बघायला लागली निर्णय सांगण्यासाठी. आणि आता पाहूया तुझी मुलं सत्याला साथ देतात की माझ्या खोट्या खेळामध्ये अडकतात आणि खोट्याच्याच पाया पडतात. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो की तुला काय करायचंय ते कर, पण ज्यावेळेला खोटं बाहेर येतं त्यावेळेला खोटं बोलणाऱ्याचं अस्तित्व मात्र कायमचं मातीत मिसळतं हे लक्षात ठेव. कारण सत्य हे सत्य असतं आणि खोटं ते खोटं असतं. असं म्हणून युगंधर तेथून निघून जातो. विद्याधर सुद्धा म्हणत असतो, बघूया आत्ताच बघूया नेमकं कोण जिंकतंय ते आणि कोण मातीत मिसळतंय ते. आता इकडे हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात. घरचे नोकर चाकर, माई बापू, शिल्पा, धनश्री, तिन्ही मुलं आणि ही शलाका सुद्धा तेथे हजर असते या विद्याधरला साथ देण्यासाठी. इथे युगंधर सुद्धा स्तब्धच उभा असतो. आनंदीला तर खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे आता विद्याधर आणि शलाकामध्ये काहीतरी खुसूरफुसूर चाललेलं असतं. पृथ्वी मात्र इकडून तिकडे चांगलंच हेलपाटं मारायला लागलेला असतो. आता या पृथ्वीने काहीतरी मोठा धमाका करण्याचाच निर्णय घेतलेला असणार आहे. आता या तिन्ही मुलांच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसत असतो. पृथ्वी तर भयंकर चिडलेला असतो. हे पाहून आरती माईंना म्हणत असते, माई बघा ना मुलांच्या चेहऱ्यावर राग किती दिसत आहे. आता काय घडणार आहे बरं? नेमकं काय निर्णय घेतला असेल यांनी? त्याला माई म्हणत असत, अरे देवा, आता काही नवीन संकट येणार आहे बरं. आता ही मुलं काय करतील नेमकं? हा विद्याधर शलाकाला म्हणत असतो, शलाका वातावरण गरमच झालंय ग, बघ ना मुलांच्या चेहऱ्यावर किती राग आहे. आता यांचा काय विचार असेल बरं? काय निर्णय घेतला असेल यांनी? त्यावेळेला ती शलाका म्हणते, काय माहित काय निर्णय घेतला आहे. इकडे आता माई पृथ्वी काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर म्हणत असतात की अरे पृथ्वी काय झालं? आम्हा सगळ्यांना असं एकत्र का बोलवलं आहेस आणि शांत का आहेस? बोल ना काहीतरी. त्याच वेळेला बाहेरून वकील येतात आणि पृथ्वी निंबाळकर अशी हाक मारतात. आता वकील पुढे पटपट येतात आणि पृथ्वीच्या हातामध्ये एक कागद देतात आणि पृथ्वी सुद्धा तो कागद घेतो. त्याच वेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे पृथ्वी कसला कागद आहे हा? आणि वकिलांचं आपल्या घरामध्ये काय काम आहे बरं? का आलेत ते आपल्या घरी? ही शलाका या पृथ्वीला विचारत असते, आणि हे काय आहे बरं? कसला कागद आहे? त्यावेळेला पृथ्वी थोडा वेळ शांत बसतो आणि पुन्हा म्हणतो, हे कागद आहे डिवोर्स पेपर. आता हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. इकडे सगळ्यांना कळत नसतं की नेमकं पृथ्वी हा हे काय करायला लागला आहे. त्यावेळेला पृथ्वी आता युगंधर समोर येतो आणि म्हणतो, मिस्टर निंबाळकर, तुमचं लग्न आनंदी बरोबर झालं आहे ना, तर मी आता सांगत आहे की तुम्ही आनंदी बरोबर डिवोर्स घ्या. इथे आता पृथ्वीच्या तोंडून डिवोर्स हा शब्द ऐकून आरती, बापू, माई यांना धक्का बसलेला असतो. आनंदी तर पूर्ण हादरलेलीच असते आणि युगंधर शांतच उभा असतो आणि पृथ्वीचं बोलणं ऐकत असतो. आता पृथ्वी म्हणत असतो की तुम्हीच म्हणालात ना की तुमचं लग्न एका वाईट परिस्थितीमध्ये झालं आहे, तर चला आता तुम्ही या नात्यातून मुक्त व्हा, आनंदीला डिवोर्स देऊन टाका. इथे आता पृथ्वी पुन्हा युगंधरला रागाने ते पेपर दाखवतच म्हणत असतो, मिस्टर निंबाळकर, तुम्ही आत्ताच्या आत्ता आनंदीला डिवोर्स द्या. हे ऐकून आनंदीला धक्का बसलेला असतो. ती तिथेच खांबावर लगेच लटपटते आणि तिच्या हातातील बांगडी फुटते आणि तिच्या हाताला लागते आणि हातातून रक्त यायला सुरू होतं आणि पाठीमागे वळून आनंदीकडे युगंधर पाहायला लागलेला असतो. आता आनंदी पूर्ण खचलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन आणि डोळ्यामध्ये पाणी दिसत असतं.
आता इकडे युगंधरला पुन्हा हा पृथ्वी चुटकी वाजवूनच बोलवत असतो आणि म्हणत असतो, निंबाळकर मी काय बोलत आहे, माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे काय पाहत आहात बरं तुम्ही. इथे आता युगंधर खूप पृथ्वीवर चिडलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर पृथ्वीबद्दलचा राग साफ दिसत असतो. इकडे आता पृथ्वी पुन्हा रागाने म्हणत असतो की तुम्हाला आज एकच कोणती तरी गोष्ट निवडावी लागेल, ती म्हणजे तुमची ही तिन्ही मुलं किंवा ही आनंदी. एकच गोष्ट तुमच्याजवळ राहील. आता युगंधर शांतच उभारलेला असतो. हा पृथ्वी तर स्वतःच्या बापाला चुटकी वाजवूनच आनंदी बरोबर डिवोर्स घ्यायला सांगत असतो. इकडे आता विद्याधर, शलाका आणि या धनश्रीला आनंद झालेला असतो. शिल्पा मात्र हे सगळं शांत उभारून पाहत असते. माई आणि बापूंना खूप वाईट वाटत असतं की हा पृथ्वी युगंधर बरोबर असा वागत आहे. इथे आता पृथ्वी एवढा चिडून बोलत असतो तरी सुद्धा युगंधर शांतच उभा असतो, काहीच बोलत नाही. अगदी घरचे कोणीच काही बोलत नाही. आता पृथ्वी काय करतो, तो कागद तिथे टिपॉयवर खाली फेकतो आणि पुन्हा खिशातून पेन काढतो आणि युगंधरला दाखवतो आणि त्या कागदावर ठेवतो. म्हणजे पृथ्वीचं म्हणणं असतं की युगंधरने त्या पेपर्सवर सही करावी. आता इकडे पृथ्वी रागाने युगंधरकडे तोंड मिरवूनच उभा राहिलेला असतो. इकडे प्रांजल आणि मिताली सुद्धा या निर्णयाशी सहमत असतात. इकडे आता युगंधर काहीच हालचाल करत नाही किंवा सही करण्याची तयारी पण दाखवत नाही आणि नकार सुद्धा देत नाही. म्हटल्यानंतर पृथ्वी म्हणतो, निंबाळकर असे शांत का उभे राहिला आहात, काहीतरी बोला ना तुम्ही, तुमचा निर्णय आम्हाला आत्ताच्या आता माहीत झालाच पाहिजे. इथे आता पृथ्वी पुन्हा रागाने युगंधरला म्हणत असतो, तुम्हाला आत्ताच्या आत्ता निर्णय घ्यावाच लागेल. तुम्हाला एक तर तुमच्या रक्ताची मुलं निवडायची आहेत किंवा ही आनंदी. आता पृथ्वीचे हे ठाम बोलणे ऐकून आनंदी रडायला लागलेली असते. इकडे आता आरतीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं की आता मालक साहेब नेमकं निवडतील कोणाला, कारण आता इकडे मुलं आहे तर इकडे आनंदी आहे. एकीकडे प्रेम, माया आणि रक्ताचं नातं आहे तर एकीकडे आनंदीची जबाबदारी आहे. इथे आता पृथ्वी सारखा ओरडून युगंधरला आनंदीला सोडायला सांगत असतो. म्हणून आता युगंधर खणखणीत आवाजातच पृथ्वीला सांगतो की मी आनंदीला डिवोर्स देणार नाही, मी आनंदीला सोडणार नाही. आता हे निर्णय ऐकून पृथ्वी तर शांत उभा राहतो पण विद्याधर गप्प बसत नाही. तो म्हणतो, घ्या बोलला हा खरं बाहेर आलंच अखेर. मी सगळ्यांना ओरडून जे सांगत होतो ते अखेर खरं निघलंच ना. इथे आता विद्याधरला बरोबर माहीत असतं की मुलांना सगळ्यात जास्त राग कोणत्या गोष्टीचा येतो आणि त्याच गोष्टीला धरून विद्याधर म्हणत असतो की माझ्या वहिनीला आणि मुलांना तुमच्या आईला समिधा वहिनीला बरोबर सहजपणे विसरून या युगंधरचं प्रेम आनंदीवर जडलेलं आहे आणि म्हणूनच त्याने तिच्याशी लग्न केलं आहे. हे ऐकून मुलं आता खूपच आणखीन चिडलेली असतात. याने आता जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरून सगळ्यांना साफ दिसत आहे की याचा आनंदीवर प्रेम आहे. आता मुलं हे ऐकून चिडत असतात आणि याचं बोलणं काही बंदच होत नसतं. युगंधर शांतच उभा राहिलेला असतो. इकडे आता हा विद्याधर काय करतो, तिथेच टिपोयवर ताटामध्ये 2 हार ठेवलेले असतात. ते पटकन हातामध्ये घेतो आणि एक हार आनंदीच्या हातामध्ये देतो आणि दुसरा हार युगंधरच्या हातामध्ये देत असतो आणि म्हणत असतो की घ्या, हे 2 हार घ्या आणि घाला एकमेकांच्या गळ्यामध्ये. सगळ्या जगाला कळू दे की तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. इथे युगंधर विद्याधरवर खूप चिडतो आणि त्याच्या हातातील हाराचं ताट जोराने धुडकावून लावतो आणि ते ताट जोराने जमिनीवर पडतं. इकडे आता युगंधर म्हणत असतो की मी आनंदीला डिवोर्स द्यायला नकार दिला, याचा अर्थ असा नाही की माझं तिच्यावर प्रेम आहे. याचा अर्थ असा आहे की आनंदी माझी जबाबदारी आहे आणि तुम्ही असं अजिबात समजून घेऊ नका की मला ती आवडते म्हणून मी डिवोर्स द्यायला नकार दिला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हा तिघांना एवढी तरी बुद्धी आहे की तुम्ही हे समजून घ्याल आणि यापुढे तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. आता युगंधरचा हा निर्णय माई बापूंना बरोबर पटलेला असतो. युगंधर हा निर्णय सांगून तेथून निघून जात असतो. तेवढ्यातच पृथ्वी म्हणत असतो, थांबा निंबाळकर, एवढंच तुमचं काही नाही तर आनंदीला डिवोर्स देऊन टाका ना आणि व्हा ना मोकळे एकदाचे. आणि कसला आव्हान आहे हो. आणि तसंही आम्ही कुठे म्हटलोय की तुम्ही आनंदीची जबाबदारी घेऊ नका म्हणून. आम्ही असं कुठं म्हणतोय की तिला घरातून हाकलून बाहेर काढा म्हणून. राहू देईल ना, तिला या घरामध्ये राहायचं असेल तर राहू देईल. आता पृथ्वी युगंधरला म्हणत असतो की तिला या घरामध्ये राहायचं असलं तर राहू दे आणि आम्ही तुम्हाला तिची जबाबदारी घ्यायला नाही म्हणतच नाही. तुम्ही तिची जबाबदारी घ्या आणि तिच्या अक्कड खानदानाची सुद्धा जबाबदारी घ्या. आम्हाला काहीही फरक पडत नाही आणि ती या घरात राहिली म्हणून काय फरक पडतोय.
ऑलरेडी घरामध्ये एवढे सारे नोकर चाकर आहेत आणि एक नोकरानी घरामध्ये वाढली म्हणून एवढा काही फरक आम्हाला पडत नाही. आता इथे प्रांजलला सुद्धा हा शब्द नोकरानी पटलेला असतो आणि पृथ्वी सरळ सरळ आनंदीला घरात नोकरानीचं स्थान द्यायला बघत असतो. आता हे ऐकून युगंधरला खूप जास्त राग आलेला असतो. आनंदी सुद्धा खूपच खचलेली असते. इकडे आता युगंधरला एवढा राग येतो की हा मूर्खासारखा बोलत पृथ्वी तिथे उभारलेला असतो त्याच्यासमोर युगंधर आता चिडूनच पृथ्वीच्या कानाखाली हाणतो. आता पृथ्वीने आनंदीला नोकरानी म्हटल्यानंतर युगंधरला खूप राग येतो आणि तो पृथ्वी समोर येतो आणि त्याच्या कानाखाली एक सण करून हाणतो. आता हे पाहून घरातल्या सगळ्यांनाच धक्का बसतो. ते आश्चर्यानेच युगंधरकडे पाहत असतात. आता इथे युगंधर म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली आनंदीला या घरची नोकरानी म्हणण्याची. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो, मग काय म्हणू तुमची बायको म्हणू की आमची आई म्हणू तिला. तुमची बायको असेल ती, पण आम्ही आमच्या आईची जागा तिला कधीच देणार नाही. तुम्ही तिला आमच्या आईच्या ठिकाणी आणून ठेवलंय. एवढंच असेल, एवढंच तुमचं तिच्यावर प्रेम नसेल तर डिवोर्स द्यायला नकार का देत आहात बरं. इथे आता पृथ्वीने मात्र त्याची बोलण्याची सीमा पारच केली आहे. त्यांचे लिमिटेशन त्याने क्रॉस केलेलं आहे. तो आता युगंधरला म्हणत असतो की तुमच्या या वागण्यावरूनच दिसत आहे की तुमचं त्या आनंदीवर किती प्रेम आहे. तुम्ही आमच्या आईला पूर्णपणे विसरला आहात. हे ऐकून आनंदीला खूप वाईट वाटत असतं. माई आणि बापूंना तर पृथ्वीचं हे बोलणं अजिबात पटलेलं नसतं. इथे आता आनंदी पूर्णपणे हादरूनच गेलेली आहे आणि पुन्हा एकदा पृथ्वी आणि युगंधरमध्ये भांडण पेटलेलं आहे आणि आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये मात्र एका पाठोपाठ एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे आनंदीवर सतत कडून असणारी ही शिल्पा युगंधरला म्हणत असते की युगंधर, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होणार आहेत आणि त्याच निमित्ताने त्याच आनंदाच्या क्षणासाठी मी उद्या छोटीशी पार्टी घरामध्ये ठेवली आहे. आता इथे काय प्रकार आहे नेमका. ही शिल्पा तर आनंदीला युगंधरची बायको मानतच नसते आणि ही कधीपासून त्यांच्या आनंदाचा क्षण निर्माण करायला लागली, साजरा करायला लागली. आता शिल्पाचं नेमकं या पाठीमागे काय उद्देश आहे तेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे आता हा विद्याधर डायनिंग टेबलवर दारूची बाटली घेऊन बसलेला असतो दारू पिण्यासाठी आणि हे माईंना अजिबात पटत नाही. माई विद्याधरला म्हणत असतात की विद्याधर, हा काय प्रकार आहे. जिथे आपण जेवण खातो, जिथे आपण जेवण सगळेजण करतो, तिथे तू दारू प्यायला बसलायस का. त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, हो मी आता इथेच दारू पिणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे. असं उलट उत्तर दिल्यानंतर आनंदी खमक्या आवाजातच विद्याधरला म्हणत असते की मी या घरामध्ये जेवणाच्या ठिकाणी दारू पिऊ देणार नाही. त्यावेळेला विद्याधर आनंदीला म्हणत असतो, आता काय तू मला अडवणार का दारू पिण्यापासून. मी कुठे दारू प्यायचं कुठे नाही हे तू ठरवणार का. त्यावेळेला आनंदी म्हणत असते, हो मीच ठरवणार या घरामध्ये दारू कुठे ठेवायची कुठे नाही आणि या घरामध्ये दारू मला चालणारच नाही. आता हा विद्याधर एवढा आनंदीवर चिडलेला असतो की तो दारूची बॉटल हातामध्ये घेतो, बाटलीचं टोपण काढतो आणि आनंदीच्या डोक्यावरून ओतायला सुरू करतो. आता हा विद्याधर आनंदीचं सगळं अंग दारूने भिजवून टाकतो. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की शिल्पा नेमकं काय करत आहे. या दोघांच्या बद्दल तिने पार्टी का ठेवली आहे, तिचं काय प्लॅनिंग असेल त्या पाठीमागे आणि विद्याधर आनंदी बरोबर असं वागत आहे हे युगंधरला कळणार आहे की मुलं पाहणार आहेत. तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.